नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 मध्ये आपण ग्रंथालये आणि अभिलेखागार याच घटकामध्ये ग्रंथालयांविषयीची सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे। आज आपण अभिलेखागार याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर कोश वाङ्मय म्हणजे काय त्याविषयीची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भाग 1 आणि 2 जर बघितलेला नसेल तर त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि वरती उजव्या कोपऱ्यात आय बटनला देण्यात आलेले आहेत। तिथे जाऊन तुम्ही हे दोन्ही भाग अभ्यासू शकता। चला तर मग आता आपण अभिलेखागारांविषयीची माहिती घेऊया। जर आपण अभिलेखागार व्यवस्थापनाचा विचार केला तर तांत्रिक दृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच ते एक अंग आहे। म्हणजे आपण ग्रंथालयाचं व्यवस्थापन ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने अभिलेखागाराचं व्यवस्थापनही केलं जातं। आता आपण अभिलेखागारांची जी काही कामं आहेत ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत। अभिलेखागारांचं जे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे। ती सुरक्षित ठेवायची पण त्याच्यात कोणताही बदल मात्र करायचा नाही। त्याचबरोबर त्याच्या पुढचं काम म्हणजे त्याच्या सूची तयार करणे। हेही काम अभिलेखागारांना त्या ठिकाणी करावं लागतं। जी काही कागदपत्रे इथे जतन केलेली आहेत किंवा सुरक्षित ठेवलेली आहेत ती नुसती ठेवून चालणार नाहीत, तर ती ज्यांना कोणाला हवी असतील त्यावेळेस त्यांना ती उपलब्ध करून देणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम अभिलेखागाराला पार पाडावं लागतं। ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये सुद्धा ते काम महत्त्वाचं आहे आणि अभिलेखागारामध्ये सुद्धा ते काम महत्त्वाचं आहे। ती हवी असतील म्हणजे ती जी काही कागदपत्रे आहेत ती हवी असतील तेव्हा त्या लोकांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघितलेला होता। अभिलेखागारामध्ये महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवली जातात आणि त्यामुळे ही जी काही सगळी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत ती ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात, कारण त्याच्यात कोणताही बदल न करता ती सुरक्षित ठेवली जातात किंवा जतन केली जातात। आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर सगळीकडे माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातो आणि मग त्याला अनुसरूनच आधुनिक काळातील ग्रंथालये असतील किंवा अभिलेखागारे असतील त्याचं जे काही व्यवस्थापन आहे ते आपोआपच म्हणजे अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडलं गेलेलं आहे। इथे आपण भारतातील पहिल्या सरकारी अभिलेखागाराची माहिती घेणार आहोत। तर भारतातील हे जे काही पहिले सरकारी अभिलेखागार आहे ते सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने स्थापन झालेलं आहे। आणि कुठे स्थापन झालेलं आहे ते कोलकाता या ठिकाणी ते स्थापन झालेलं आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजेच 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणण्यात आलं। म्हणजे त्याची स्थापना कोलकात्यामध्ये झाली परंतु 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आणण्यात आलं। त्यानंतर आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे इसवी सन 1998 मध्ये भारताचे त्यावेळेसचे जे काही राष्ट्रपती होते KR नारायणन यांनी हे अभिलेखागार राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून जनतेसाठी खुले केले आणि या अभिलेखागाराची जी काही संपूर्ण जबाबदारी आहे ती भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे आहे। म्हणजे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेलं हे खातं आहे आणि त्याला अनुसरून ही सगळी जबाबदारी सांस्कृतिक मंत्रालय त्या ठिकाणी पार पाडत असतं। या राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये 1748 पासूनची जी काही सगळी कागदपत्र आहेत ती कागदपत्र क्रमवार लावून ठेवलेली आहेत। त्यामुळे ती सगळी कागदपत्र शोधण्यासाठी सुद्धा आपल्याला सोपी जातात। 1748 पासूनच्या या क्रमवार लावून ठेवलेल्या सगळ्या कागदपत्रांचा आपण विचार केला तर त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे। या ज्या काही सगळ्या नोंदी आहेत या नोंदीची जर आपण वर्गवारी केली तर ती आपल्याला अशा 4 प्रकारामध्ये करता येते। क्रमांक 1 सार्वजनिक, क्रमांक 2 प्राच्य विद्या विषयक, क्रमांक 3 हस्तलिखिते आणि क्रमांक 4 खाजगी कागदपत्रे। तर अशा 4 प्रकारामध्ये या ज्या काही सगळ्या नोंदी आहेत या सगळ्या नोंदींची वर्गवारी त्या ठिकाणी करता येते। याशिवाय आपण भारतातील जी काही इतर अभिलेखागारे आहेत त्याचा जर विचार केला
तर भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अशी अभिलेखागारे आहेत. मग राज्य शासनाची जर स्वतंत्र अशी अभिलेखागारे असतील तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या 5 शाखा आहेत. त्या कोणकोणत्या 5 शाखा आहेत? त्याच्यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, औरंगाबाद आहे आणि नागपूर आहे. इथे सुद्धा कृती आराखडा तयार होऊ शकतो. जिथे कुठे आपल्याला अशा प्रकारची 4 नावे पाहायला मिळतील, 4 पेक्षा जास्त नावे पाहायला मिळतील, तर अशा प्रत्येक ठिकाणी कृती आराखडा तयार होऊ शकतो, म्हणजे संकल्पना चित्र तयार होऊ शकतं. तर त्याला अनुसरून तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सगळीच संकल्पना चित्र काही आपल्याला सरावासाठी देता येणार नाहीत, परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्हाला किमान सूचना तरी दिलेली असणार आहे. त्यानुसार आपल्याला अभ्यास करणं हे सोयीचं जाणार आहे. याच्यामधील पुणे येथील जे काही अभिलेखागार आहे त्याचा जर आपण विचार केला तर त्या अभिलेखागारामध्ये मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. आणि ही जी काही सगळी 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत त्याला पेशवे दप्तर असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण ऐतिहासिक पुराव्यांचं जतन संग्रहालये, अभिलेखागारे आणि ग्रंथालये याच्यामध्ये कशा पद्धतीने केलं जातं त्याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे. आता आपण कोश वाङ्मयामध्ये सुद्धा जे काही ज्ञान किंवा माहिती आहे ती कशा पद्धतीने जतन करून ठेवली जाते त्याविषयीची माहिती इथे आपण घेणार आहोत. कोश या शब्दाचा जर आपण विचार केला तर कोश म्हणजे संग्रह. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. कारण जे काही ज्ञान आहे किंवा जी काही माहिती आहे ती जर आपण पद्धतशीरपणे संग्रहित करून ठेवली नाही तर ती आपल्याला योग्य रीतीने उपलब्ध करून घेता येणार नाही. सगळंच ज्ञान आपण असंच साठवलेलं असेल तर ते आपल्याला मिळवताना कठीण होणार आहे. त्यामुळे त्याचा पद्धतशीर संग्रह करणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखी वेगळ्या पद्धतीने कोश म्हणजे काय या ठिकाणी सांगितलेलं आहे. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. एकंदरीत कोश म्हणजे काय तर संकलन किंवा संग्रह, आणि त्याच्यामध्ये ज्ञान किंवा माहिती ही संग्रहित केलेली असते किंवा संकलित केलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे त्याची जी मांडणी आहे ती पद्धतशीरपणे केलेली असते. या कोश वाङ्मयाचं उद्दिष्ट काय आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याचं महत्त्वाचं काम काय आहे, तर जे काही उपलब्ध ज्ञान आहे त्याचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य रीतीने ते जतन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ते सुलभ रीतीने उपलब्ध होणंही गरजेचं आहे. जर ते लोकांना सुलभ रीतीने उपलब्ध होत नसेल तर लोक त्या ज्ञानाचा लाभ घेऊ शकणार नाहीत, ते ज्ञान किंवा ती माहिती ते मिळवू शकणार नाहीत. त्यामुळं उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे या कोश वाङ्मयाचं किंवा कोशांचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या कोशांची आवश्यकता काय आहे किंवा कोश वाङ्मयाची गरज काय आहे ती जर आपण विचारात घेतली तर आपल्याला असं म्हणावं लागेल, वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी आपल्याला कोशाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर वाचकांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न कोश वाङ्मय किंवा कोश करत असतात. यासाठी सुद्धा आपल्याला कोशाची आवश्यकता आहे. कारण एखाद्या छोट्या पुस्तकामधून आपल्याला सगळीच माहिती मिळू शकणार नाही, आपल्या मनातले सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकणार नाहीत. तर कोशांमध्ये अशा प्रकारचं भरपूर ज्ञान आपल्याला साठवून ठेवता येऊ शकतं आणि त्या ज्ञानाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. म्हणजे वाचकांच्या मनामध्ये जी काही जिज्ञासा असेल तर ती पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी हे कोश करत असतात. त्याचबरोबर एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा आपल्याला या कोशाच्या माध्यमातूनच होत असतो. त्यामुळं आपल्याला कोशाची आवश्यकताही आहे. त्याचबरोबर जे कोणी वाचक आहेत त्या वाचकाला अभ्यास वाढवण्याची प्रेरणा सुद्धा या कोशांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असते. जे कोणी अभ्यासक आहेत किंवा जे कोणी संशोधक आहेत या अभ्यासकांना, या संशोधकांना ज्ञानाचा म्हणा किंवा माहितीचा म्हणा पूर्वसंग्रह कोशांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर त्यात अधिक भर घालण्याची आणि संशोधन करण्याची गरज सुद्धा कोश वाङ्मय निर्माण करत असतात. त्यामुळे सुद्धा या कोशांची आवश्यकता आहे. आपल्याला असंही म्हणता येतं की कोश वाङ्मय किंवा कोश हे राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असतात. म्हणजे
त्या राष्ट्राची सांस्कृतिक अवस्था काय, त्याचा दर्जा काय आहे, हे आपल्याला कशावरून ठरवता येऊ शकतं? त्या राष्ट्रामध्ये उपलब्ध असणारे कोश. त्यामुळं राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचं प्रतीक म्हणजे हे कोश असतात. एवढंच नव्हे तर त्या राष्ट्रातील समाजाची जी काही बौद्धिक आणि सांस्कृतिक गरज आहे त्या गरजेनुसारच कोश वाङ्मयाची निर्मिती त्या राष्ट्रातील समाजामध्ये होत असते. म्हणजे तुमच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक गरजेनुसारच कोश वाङ्मयाची निर्मिती होत असते आणि त्यामुळं त्या राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक म्हणून कोश वाङ्मयाकडे पाहिलं जातं. याच कोशांविषयीची आणखी अधिक माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याच्यामध्ये कोशातील माहितीच्या मांडणीकरिता जे काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. इथे देतानाच तुम्हाला ही माहिती कृती आराखड्याप्रमाणे दिलेली आहे. म्हणजे इथेही अशा प्रकारचा कृती आराखडा आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर या आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत? त्याच्यामध्ये एक आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे अचूकपणा. कोश वाङ्मयाची रचना करत असताना, मांडणी करत असताना अचूकपणा असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नेमकेपणा असला पाहिजे, नाहीतर पाल्हाळिकपणे वर्णन केलेलं असेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही. पुढे त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे, म्हणजे ते कुठेतरी वास्तवाला धरून असलं पाहिजे. अतिशयोक्ती त्याच्यामध्ये असता कामा नये. त्याचबरोबर त्याच्यामध्ये बांधीवपणा असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अद्ययावतता. तर काळानुसार त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं असतं आणि जर काळानुसार त्याच्यामध्ये बदल होत नसतील तर त्या गोष्टी कालबाह्य होण्याची शक्यता असते. त्यामुळं त्याच्यामध्ये अद्ययावतता असणं हे गरजेचं आहे. आणि ही अद्ययावतता आणण्यासाठी किंवा ती राखण्यासाठी ठराविक काळाने त्या कोशांच्या सुधारित आवृत्त्या काढल्या जातात किंवा पुरवण्यासुद्धा काढल्या जातात किंवा त्या काढाव्या लागतात. तरच त्या कोश वाङ्मयामध्ये असणारं जे काही ज्ञान आहे ते अद्ययावत होणार आहे किंवा नवीन जे काही निर्माण होणारं ज्ञान आहे ते आपल्याला त्या कोशामध्ये समाविष्ट करता येणार आहे. त्याच्यामध्ये त्याचं संकलन करून ठेवता येणार आहे. अशा प्रकारच्या या कोशांची रचना करत असताना म्हणजे त्याची मांडणी करत असताना ढोबळमानाने 2 पद्धती वापरल्या जातात आणि त्याच्यातील पहिली पद्धत आहे अकार विल्हे आणि दुसरी आहे विषयवार. अकार विल्हे म्हणजे तुम्हाला माहित आहे आपली जी काही मराठीतील मुळाक्षरे आहेत त्या मुळाक्षराच्या क्रमाने जी काही मांडणी केलेली असते त्याला अकार विल्हे असं म्हणतात. आणि विषयवार म्हणजे विषयानुसार ती मांडणी त्या ठिकाणी केलेली असणार आहे किंवा त्या कोशाची रचना त्या पद्धतीने केलेली असणार आहे. याच्यामध्ये हेतू काय असतो तर वाचकांची जी काही सोय आहे ती कोणत्या पद्धतीने होणार आहे किंवा माहिती शोधण्याची जी काही सोय आहे ती कोणत्या पद्धतीने होणार आहे. तर या 2 गोष्टींचा विचार केला जातो, म्हणजे वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय. यानुसार कोश रचनेची जी पद्धती योग्य असेल त्या पद्धतीचा वापर केला जातो. अकार विल्हे योग्य असेल तर अकार विल्हे वापरले जाते, विषयवार योग्य असेल तर विषयवार पद्धती त्या ठिकाणी वापरली जाते. त्याचबरोबर जे काही सगळे कोश असतात त्या कोशांच्या शेवटी एक सूची दिलेली असते आणि ती सूची दिलेली असल्यामुळे वाचकांची तिथे उत्तम सोय होत असते. कोश वाङ्मयाची ही गरज बघितल्यानंतर किंवा कोश वाङ्मयाची ही आवश्यकता, त्याचं महत्त्व बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये असाही प्रश्न निर्माण झालेला असेल की हे जे काही कोश वाङ्मय आहेत किंवा हे कोश कोण तयार करतात. तर ही जी काही कोश रचना आहे किंवा हे कोश वाङ्मय आहे हे एखादी व्यक्ती किंवा एखादं संपादक मंडळ करू शकतं. मात्र या कोश वाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ज्ञांची गरज भासत असते, कारण त्यांच्याशिवाय हे ज्ञान किंवा ही माहिती त्याच्यामध्ये आपल्याला संकलित करता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोशाचे प्रकार अभ्यासणार आहोत. कोशाचे सर्वसाधारणपणे 4 विभागात वर्गीकरण करण्यात येते. आता हे 4 विभाग नेमके कोणते आहेत किंवा कोशाचे मुख्य 4 प्रकार कोणते आहेत तर त्याच्यामध्ये क्रमांक 1 आहे शब्दकोश, क्रमांक 2 आहे विश्वकोश, क्रमांक 3 आहे कोश सदृश वाङ्मय आणि क्रमांक 4 आहे सूची वाङ्मय. तर कोशांचं असं 4 विभागात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे किंवा हे कोशाचे 4 प्रकार आहेत. इथे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक कृती आराखडा तयार करता येतो किंवा एक संकल्पना चित्र तयार करता येऊ शकतं, जे तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटी दिलं जाणार आहे. या कोशांच्या प्रकारातील पहिल्या प्रकाराचा या ठिकाणी आपण सुरुवातीला अभ्यास करूया आणि तो पहिला प्रकार आहे शब्दकोश.
आता शब्दकोशामध्ये काय असतं हे सगळ्यांना माहीतच आहे. शब्दकोश बऱ्याच जणांनी हाताळलेला सुद्धा असणार आहे. मग तुम्ही मराठीचा अभ्यासलेला असणार आहे, हाताळलेला असणार आहे, किंवा इंग्रजीचा तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हाताळलेला किंवा अभ्यासलेला असणार आहे. याच्यामध्ये शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. म्हणजे तो शब्द कसा तयार झाला तर त्याची ही माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. शब्दकोशांचेही काही महत्त्वाचे प्रकार आहेत, तेही आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्याच्यात सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषा कोश, उत्पत्ती कोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी कोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रह कोश असे हे शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार आहे. या संपूर्ण पाठाचा जर विचार केला तर याच्यामध्ये खूप कृती आराखडे तयार होऊ शकतात किंवा खूप संकल्पना चित्रे तयार होऊ शकतात. याशिवाय या पाठामध्ये चांगल्या प्रकारचं सामान्य ज्ञान सुद्धा आपल्याला मिळू शकतं. कोशांचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे विश्वकोश. विश्वकोशाची आपल्याला 2 भागामध्ये विभागणी करता येते किंवा त्याचे 2 भाग या ठिकाणी पडतात. त्याच्यामध्ये जो पहिला भाग आहे तो आहे सर्वसंग्राहक. नावामधूनच त्याचा अर्थ आपल्याला समजतो. तर सगळ्या प्रकारचं जे काही ज्ञान आहे ते याच्यामध्ये संग्रहित केलेलं असणार आहे. उदाहरणं इथे दिलेली आहेत: इनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश आणि मराठी विश्वकोश. त्याच्यानंतर जो त्याचा दुसरा भाग आहे तो म्हणजे विशिष्ट विषयपर कोश. आता याचं नावच काय आहे? विशिष्ट विषयपर कोश. म्हणजे हे कोश एखाद्या विषयाला वाहून घेतलेले असतात. याची ही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यामध्ये भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश यांचा समावेश होतो. जो आपला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कोश सदृश वाङ्मय. याच्यामध्ये एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते, म्हणजे सविस्तर मांडणी त्या ठिकाणी केलेली असते आणि एखाद्या विशिष्ट विषयावर जे कोणी तज्ज्ञ लोक आहेत त्या विषयातले, तर त्या तज्ज्ञांकडून लेख लिहून घेतले जातात आणि अशा प्रकारची ही ग्रंथ निर्मिती केली जाते. त्याचीही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवनखंड 1-2, शहर पुणे खंड 1-2, इयरबुक, त्याच्यामध्ये मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे ही कोश सदृश्य वाङ्मय म्हणजे साधारण कोशासारखी दिसणारी असं तरी त्या शब्दाच्या अर्थावरून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर जो चौथा प्रकार आहे तो आहे सूची वाङ्मय. तर ही सूची प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी दिलेली असते. सूची म्हणजे काय त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी किंवा शब्द यांच्या याद्यांना सूची असे म्हणतात. म्हणजे व्यक्ती असेल, विषय असेल, स्थळे असतील, ग्रंथ असतील, शब्द असतील, तर यांची एक यादी ग्रंथाच्या शेवटी दिलेली असते, तर त्याला सूची असं म्हणतात. या सूचीची जी रचना आहे ती रचना सुद्धा अकारविल्य असते. म्हणजे आपली जी काही मुळाक्षरे आहेत त्या मुळाक्षराप्रमाणेच ही सूची त्या ठिकाणी दिलेली असते. या सूचीचा आपल्याला उपयोग काय होतो तर त्या ग्रंथाच्या वाचनास आपल्याला ही सूची मदत करत असते. याचंही उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. मराठी नियतकालिकांची दाते यांची सूची. तर या सूचीमुळे जे काही वाचन करणारे लोक असतात त्यांना वाचनास त्या ठिकाणी मदत होत असते. असे हे एकंदरीत 4 प्रकार, कशाचे? कोशांचे 4 प्रकार. त्याच्यामध्ये शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश वाङ्मय आणि सूची वाङ्मय याचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला या घटकामध्ये आपण पश्चिमेकडील देशांमधील काही कोशांची माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये जो पहिला कोश आहे तो आहे नॅचरल हिस्ट्री. तर हा इसवी सन 1ल्या शतकातला आहे आणि हा थोरल्या प्लिनीने रचलेला पहिला कोश आहे. त्याच्यानंतर जो दुसरा कोश आहे तो आहे फ्रेंच विश्वकोश. हा 18व्या शतकातील डिडेरो यांचा महत्त्वाचा कोश मानला जातो. तिसरा जो कोश आहे तो आहे एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका. तर हा जो काही कोश आहे हा कोश प्रथम इसवी सन 1767 मध्ये प्रसिद्ध झाला आणि हा जो काही कोश आहे हा कोश रचनेच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने या कोशाची रचना करण्यात आलेली आहे. आपल्या भारताचा जर आपण विचार केला
तर भारतामध्ये सुद्धा काही कोश तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये संस्कृत भाषेत निघंटू, धातुपाठ यासारखे शब्दकोश तयार झालेले आहेत आणि त्याची एक प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. मध्ययुगाचा जर आपण विचार केला तर मध्ययुगामध्ये महानुभाव पंथी यांची कोशरचना ही महत्त्वाची मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा जर आपण विचार केला तर त्या कालावधीमधील राज्य व्यवहार कोश जो काही आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. याशिवाय माहीत आहे का तुम्हाला, याच घटकामध्ये आपण काही वैशिष्ट्यपूर्ण कोशांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामधील जो पहिला कोश आहे तो संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास. हा कोणी लिहिलेला आहे? लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा वैशिष्ट्यपूर्ण कोश म्हणजे क्रांतिकारकांचा चरित्रकोश. श.रा. दाते यांनी हा लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये म्हणजे या क्रांतिकारकांच्या चरित्रकोशामध्ये भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्रे आणि त्यांची छायाचित्रे आहेत. तिसरा जो वैशिष्ट्यपूर्ण कोश आहे तो आहे स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश. नर फाटक यांनी हा लिहिलेला आहे. या कोशाचा जर आपण विचार केला तर यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड किंवा कारावासाची शिक्षा ज्यांनी भोगलेली आहे किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा स्वातंत्र्य सैनिकांची माहिती या स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोशामध्ये नर फाटक यांनी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने भाग 3 मध्ये आपण अभिलेखागारांविषयी सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे आणि कोश वाङ्मयाविषयीची सुद्धा सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे. भाग 3 मध्ये आपण इथेच थांबणार आहोत, परंतु नेहमीप्रमाणे झालेला भाग तेवढा वाचायचा आहे. त्याच्यावरती 5 ते 10 प्रश्न काढायचे आहेत आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या सगळ्या ज्या काही नोंदी आहेत त्या आपल्या वहीमध्ये करून घ्यायचे आहेत. इथे दिलेली संकल्पना चित्रे सोडवायची आहेत आणि व्हिडिओ आपल्याला आवडलेला असणारच आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांना शेअर करायचा आहे आणि चॅनेलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून बनवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि आपला अभ्यास सुखकर होईल. पुढील व्हिडिओपर्यंत मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.